नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत. भूमिका नववधू या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. माहेरी जाण्याच्या आनंदात असलेली भूमिका अभिजितच्या भूतकाळातील एक मोठं सत्य तिच्या समोर येतं. त्यांचे पहिले लग्न आणि 7 लाखाचे कर्ज या दुर्दैवातून त्यांचं नातं आता काय वळण घेणार? चला तर मग जाणून घेऊया आजच्या या खास भागात. बापरे, एवढ्या लवकर तर आमचा आत्मासुद्धा उठत नाही, तेही अलारामशिवाय. चला, आज तर घरी जायचं आहे. आपल्या घरी जायचा विचार मनात येताच ती एकदम खुश झाली, पण लगेचच काहीतरी आठवून तिने तोंड वेडेवाकडे केले. तिथे जाऊ तेव्हा सगळे हेच म्हणतील की महाराज अजून आले नाहीत, आता आमची काही किंमत उरली नाहीये. अभिजितबद्दल सगळेजण तिला वारंवार विचारत होते की तो येईल की नाही, आणि जर आला नाही तर, आणि ती तरी काय सांगणार. बाकी सगळ्यांना त्याच्यात जरा जास्तच रस होता, तर दुसरीकडे ते महाशय मात्र असे वागत होते जणू लग्न करून त्याने तिच्यावर उपकार केले आहेत. विचित्र प्राणी आहे राव. आपल्याला तर असे वागवत आहे जणू काही आपण कोणी न बोलता आलेले पाहुणे आहोत. तिने वैतागून तोंड बिघडवले. एवढ्या सकाळी उठायची तिला अजिबात सवय नव्हती. इथे सासूबाईंनी सुद्धा अजून असा कोणताही आदेश दिला नव्हता, त्यामुळे ती आरामात परत बिछाण्यावर येऊन झोपली. आता तर तो सुद्धा इथे नव्हता, त्यामुळे ती अजूनच निवांत झाली. अभिजित दुकानावर पोहोचला. आधी किराणा दुकान उघडले, मग दुसरे दुकान उघडले. हलकीशी साफसफाई करून धूप दीप लावून पूजा केली आणि त्यानंतर कुठे शांतपणे बसणार. तोच एक गाडी आली. दुधाचे पॅकेट आले होते. तो ते एक एक करून बाहेर काढू लागला. 9 वाजेपर्यंत मुलगा कामावर यायचा. तोपर्यंत दुकान व्यवस्थित लावायचे काम तो स्वतःच करायचा. फ्रीजमध्ये दूध ठेवून त्याने फ्रीज बंद केले. तोच फोन वाजायला लागला. स्क्रीनवर नंबर पाहताच त्याने एक लांब श्वास घेतला. अभिनंदन पंडितजी, ऐकलंय, लग्न केलंय? दुसऱ्या बाजूने एक स्त्रीचा आवाज आला. त्याने कोणताही अडपडा न ठेवता थेट उत्तर दिले. तुझे पैसे वेळेवर देऊन टाकेल. आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची काही गरज नाहीये. हेच आठवण करून द्यायला फोन केला होता. उगाच जास्त खर्च करून ठेवू नका, म्हणजे नंतर त्रास व्हायला नको. टवळी मारण्याच्या सुरात आपले बोलणे संपून त्याने फोन ठेवला. अभिजित मात्र एकदम सुन्न झाला. आयुष्यात पुढे जायच्या प्रयत्नासोबतच सगळं काही सांभाळणे कधी कधी खूप कठीण होऊन बसते. या क्षणी त्यालाही नेमके हेच जाणवत होते. ती त्याची पहिली पत्नी होती, जिला येत्या 2 महिन्यात त्याला 7 लाख रुपये द्यायचे होते. घटस्फोटानंतरही अजून तिचा फोन येणे त्याला अस्वस्थ करून गेला होता. त्याला लग्न करायची अजिबात घाई नव्हती. खरं तर तो अजून तयारही नव्हता, पण आईच्या हट्टापुढे तो हतबल झाला होता. आई सतत आजारी असायची. पहिल्यांदा जेव्हा त्याने लग्न केले होते तेव्हा त्याची स्वतःची इच्छा होती, पण यावेळी मात्र त्याची सहमती फक्त आणि फक्त मजबुरीमुळे होती. अचानक भूमिकाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. तिला आज आपल्या घरीसुद्धा जायचे होते. हा विचार डोक्यात येताच त्याने घड्याळाकडे पाहिले, पण त्याच्याकडे अजिबात वेळ नव्हता. करणला तिच्यासोबत पाठवून कदाचित त्याने योग्य केले नव्हते, या गोष्टीचा अंदाजा त्याला आला होता, पण तो काही करू शकत नव्हता. भूमिकासुद्धा तिच्या माहेरी जाण्यासाठी खूप उत्सुक होती. अभिजित अजून आला नव्हता. ती मनात काय विचार करत असेल हा विचार करून सुमती देशपांडे आपल्या सुनेची समजूत काढू लागल्या. बाळा, ते काय आहे ना, जमिनीच्या कागदपत्रासाठी आज जाणे खूप गरजेचे होते, नाहीतर तो तुला स्वतः घेऊन गेला असता. आई, ते म्हणले होते काम आहे, नंतर घ्यायला येईल, तिने अगदी हळुवारपणे सांगितले. हे ऐकून सुमती देशपांडे यांना जणू हायसे वाटले. करण आपल्या केसावरून हात फिरवत म्हणाला, काय मग वहिनी, वाटतोय ना तुमचा भाऊ एकदम हिरो? ती हलके हसली. विशाल आणि काव्याला भेटून ती आपल्या घरी जाण्याला निघाली. तिचे मन खूप आनंदी होते. अभिजित न आल्याने तिला काही विशेष दुःख झाले नाही, पण हो, तिला वाईट नक्की वाटले होते. कमीत कमी कामासोबतच त्याने आपल्या बायकोची काळजी घ्यायला हवी होती. त्याच्यासाठी हे दुसरे लग्न होते, पण तिच्यासाठी तर हे सगळे पहिल्यांदाच घडत होते. एवढा विचार तर त्याने करायला हवा होता. वहिनी, हे बघा, त्याच्याबद्दल विचार नका करू, मस्त निवांत राहा, करणने तिला शांत पाहून म्हटले. ज्यावर ती हलकी हसली. तुम्ही खूप चांगले आहात, एकदम कूल, पण तुमचे पतिदेव आहेत तितकेच मोठे मूर्ख. वहिनीचे वाक्य मध्येच तोडत तो म्हणाला. भूमिकाने डोळे बारीक केले. तेवढ्यात त्याने तोंड वेडेवाकडे केले. अरे, त्यांना सगळं काही त्यांच्या ताब्यात हवं असतं.
खूप जुन्या विचाराचे आहेत ते, म्हणूनच त्यांचे पहिले लग्नसुद्धा टिकले नाही. कोर्टच्या केसमध्ये मोठा घोळ झाला. आता त्यांना वेगळे पैसे द्यायचे आहेत. एकदाच देऊन विषय संपवायचं ठरले, जेणेकरून ती वारंवार समोर यायला नको. आयुष्याची पार वाट लावून गेली त्यांचे बोलणे ऐकून तिने अभिजितबद्दल थोडेफार जाणून घेतले होते. तिला आश्चर्यही वाटले. घटस्फोटाची भरपाई खूप कमी केसमध्ये मिळते. योग्य तर आहे. कसले योग्य? पार लुटले आहे तुमच्या नवऱ्याला. पण काय करणार? त्यांना पूर्ण कायदेशीर कारवाई करून हा विषय कायमचा संपवायचा होता. माहिती आहे का काय झाले होते? यांना तर वेळ नसतो. बायको जरा वेगळ्या विचाराची मिळाली. तिचे आणि यांचे जमले नाही. कोण जाणे का, पण स्वतःच्या मर्जीने लग्न करायला गेले होते. झाला ना खेळ खंडोबा. स्वतः केलं तर बरोबर, आणि माझ्या मागे मात्र हात धुवून लागलेले असतात. मोठ्या भावाचे त्याच्यावर इतके अत्याचार होते की त्याच्याबद्दल असा विचार करणे तिला योग्य वाटत होते. भूमिका मात्र विचारात पडली. तसे तुम्हाला ते इतके झोडपून का काढतात? मी आल्यापासून पाहते, सतत मारतच असतात. आईसुद्धा काही बोलत नाही. तेच तर त्याच्यासमोर सगळे गप्पच बसतात आणि त्यांना हेच हवे असते. अरे, त्यांच्या लग्नाच्या आनंदात मित्रांनी पार्टी मागितली होती, तर थोडीशी घेतली. म्हणजे आम्ही काही दारुडे नाही आहोत. मित्रांसोबत जरा घ्यावी लागते, बस हेच त्यांना समजले. आणि तेव्हापासूनच मला मारत सुटले, त्याने तोंड पाडून सांगितले. आणि ते कारण ऐकून भूमिकालाही अजूनच विचित्र वाटले. काय तो तुला रोज यासाठी मारत होता? पण हे लक्षण काही चांगले नाही. दारू पिणे ही वाईट सवय आहे. अरे, मी काय रोज पिणारा दारूबाज आहे का? तरीसुद्धा. पण खरं एवढ्याशा गोष्टीवरून असे मारणे चुकीचे आहे. आई अडवत नाहीत म्हणून ते डोक्यावर बसलेत. भूमिकाने तोंड बिघडवले. तिचे हे बोलणे ऐकून करणने तर थेट तिचे पाय शिवले. बस बस, तुमचीच कमी होती. आता कुठे वाटते की या देशपांडे हाऊसमध्ये आमचंही कोणीतरी आहे. बघा वहिनी, तुमच्या त्या दगाबाज नवऱ्यासारख्या नका निघू. त्याच्या या अंदाजावर ती हसली. पण ही गोष्ट खरोखरच खूप विचित्र होती. करण तिच्या घरी तिला सोडायला आला होता. तिथे त्याचे खूप आदरातिथ्य केले. अभिजित न आल्याबद्दलही विचारपूस करण्यात आली. तिची आई रोहिणीजी मुलीच्या सासरकडून आलेल्या दीराचे चांगल्या प्रकारे स्वागत करत होत्या. तिची मोठी बहीण वैशाली आणि तिची मुलगी धन्वी इथेच होत्या. मावशीला पाहताच ती लगेचच तिच्या जवळ आली. तिनेही तिचे गाल गुदगवले. आम्हा मुलांची मम्मा. तिने गोलूचा गोड किस घेतला आणि ती मावशीला घट्ट बिलगली. सत्येंद्रजी करणला सोडायला बाहेर गेले आणि तिचा लहान भाऊ दीपांशसुद्धा त्यांच्यासोबत गेला होता. दुसरीकडे तिची आई आणि बहीण तिच्याजवळ येऊन बसल्या. सासूबाई चांगले आहेत ना? तिच्या बहिणीने विचारले. ज्यावर तिने मान हलवली. तेव्हा तिची आई म्हणाली, आणि जावई बापू का नाही आले? सगळं काही ठीक आहे ना? हो, जमिनीचे काहीतरी काम होते, नंतर घ्यायला येईल म्हणाले होते, तिने उत्तर दिले. धन्वी मावशीच्या मांडीवर बसून म्हणाली, मावशी माझ्यासाठी छान चॉकलेट्स घेऊन आली आहे. ती खूप खुश होती. तिच्याकडे पाहताच ती हसली. आईने काही गोष्टी विचारल्या आणि निघून गेली. तर वैशाली मात्र तिच्या जवळच येऊन बसली. अभिजितजी तुझ्याशी चांगले वागतात ना? पहिल्या लग्नावरून काही बोलणे तर होत नाहीत ना? नाही ताई, तू सुद्धा आम्हाला त्रास द्यायला लागलीस. सोडून दे ना गं. ज्या महाशयांना ती नीट पोहोचली की नाही हे एकदा विचारायला सुद्धा उसंत नाही होती. त्याबद्दल वारंवार ऐकून ती पुरती वैतागली होती. तिच्याकडे रोखून पाहत तिची मोठी बहीण तिला समजू लागली. आपले वागणे नीट ठेव. उगाच भांडत जाऊ नकोस. थोडंफार इकडे तिकडे चालतच असतं. सांभाळून घेणे आपले काम आहे. माणूस चांगला आहे एवढे पुरेसे आहे. बहिणीचे बोलणे ऐकून तिला अभिजितची आठवण आली. तो चांगला माणूस आहे हे तर ती आत्ता सांगूही शकत नव्हती, कारण त्या चांगल्या माणसाला वेळच कुठे होता. 2 दिवस राहिल्यानंतर अभिजित तिला न्यायला पोहोचला होता. तो आला तेव्हा एकदा खास पाहुणा आल्यासारखे वातावरण झाले होते. पण तिला याची सवय होती. विजय म्हणजेच तिचे मेहुणे. आल्यावर सुद्धा घरात असे वातावरण असायचे. तो सुद्धा अतिशय नम्रपणे सगळ्यांशी भेटला. कामाच्या निमित्ताने तिचे वडील आणि भावाशी त्याचे बोलणे झाले. दीपांश आणि सत्येंद्रजी सुद्धा त्याच्यासोबतच होते. वैशाली तिला बाहेर चालायला सांगू लागली. येतो ग, चाल तू. तिने बहिणीला डोळे वटारले आणि ती निघून गेली. बहीण जातात तिने एक लांब श्वास घेतला. गेले 2 दिवस ती इथे होती तेव्हा हे महाराज तर अशा
अर्भिरवात होते, जणू ओळखतही नाही. आणि आता इथे असे आले होते जणू तिला वेळेवर घेऊन जाणे किती गरजेचे आहे. अजीबच माणसाच्या पदराला बांधले आहे आपल्याला. आता परत जावे लागणार. एकतर काय समजतात स्वतःला कोण जाणे. एकदा बोलण्याची सुद्धा वेळ मिळाली नाही यांना. ती तोंड बिघडवत म्हणाली. अभिजितने तिच्याकडे पाहिले. निळ्या रंगाच्या साडीत ती तयार झाली होती. तिच्याकडे पाहून त्याने आपली नजर पुन्हा चहाच्या कपवर टेकवली. इथे सगळ्यांच्या मध्ये तशीही ती काही बोलणार नव्हती आणि ती बोललीही नाही. संध्याकाळपर्यंत ते निघायला तयार झाले. सगळ्यांशी भेटून ती पुन्हा एकदा भावूक झाली. पण आता हा आयुष्याचा एक भाग आहे विचार करून तिने स्वतःला सावरले. अभिजित आपल्या गाडीवरच आला होता. ती त्याच्या मागे बसली. गाडीवर बसताच तिने हात हलवला तर गोड धन्वी मावशी मावशी करत रडू लागली. पण काही करता येण्यासारखे नव्हते. तिचेही मन जड झाले होते. तिने एक खोल श्वास घेतला. अभिजित समोर पाहत गाडी चालवत होता. त्याच्याकडे पाहून तिने हात पुढे केला. त्याला पकडावे की नाही हे तिला सुचेना. तिने आपले ओठ हलकेच आवळले. तेवढ्यात अचानक ब्रेक लागला आणि ती त्याच्या खांद्यावर जाऊन पडली. सांभाळून ती मान झटकत स्वयंपाकघरात आली. आता काही दिवसातच वाटू लागले होते की आयुष्यात या स्वयंपाकघरापेक्षा जास्त काही उरलेच नाही. जेवण गरम करून ती खोलीत आली. तुम्ही जेवाल का नाही अभिजितने विचारले, ज्यावर ती म्हणाली भूक नव्हती. दोघांनी एकत्र जेवण केले होते. अगदी शांतपणे. ती काही खूप कमी बोलणारी नव्हती, पण एवढी सुद्धा जास्त बोलत नव्हती की समोरच्याच्या मौनावरही बोलत राहील. जेवण करून भांडी घेऊन ती खाली आली. सगळे काम संपून परत आली. 11:30पेक्षा जास्त वेळ झाला होता. तो सुद्धा नेहमीप्रमाणे आपल्या झोपण्याच्या तयारीत होता. पण अचानक त्याची नजर टेबलवर ठेवलेल्या त्या बॉक्सवर गेली, जो तसाच ठेवलेला होता. कदाचित तुम्हाला आवडेल नाही, दुसरे काहीतरी घेऊन येईल मी तुमच्यासाठी, सांगून द्या, तो म्हणाला. तो डबा अजूनही तसाच्या तसाच होता. ते पाहून त्याला हेच वाटले की कदाचित तिला त्याने दिलेली भेटवस्तू आवडली नाही. भूमिकाचे लक्ष आता कुठे त्या बॉक्सकडे गेले. तिने तोंड बिघडवले. आम्ही बोललो का आम्हाला काही हवे आहे म्हणून? नाही पाहिजे आम्हाला काही. अभिजितला तिचे वागणे समजले नाही. फक्त वाटले की ती त्याच्यावर रागवली आहे. पण का हे तिलाच ठाऊक नव्हते. त्याने एक नजर तिच्याकडे टाकली. तुम्हाला काही त्रास असेल तर सांगू शकता तुम्ही. जी धन्यवाद, काही नाही, तिने उत्तर दिले. ज्या प्रकारे तो तिच्याशी वागत होता त्या परकेपणानंतर भला ती काय बोलणार होती. पुढच्या दिवशी काव्याला जायचे होते. अभिजित सकाळी गेला होता, पण तो 9च्या सुमारात परत आला होता आणि तेव्हापासून विशाल त्याच्यासोबतच चिटकून होता. त्याला कडेवर घेऊन त्याने बहिणीच्या जाण्याची सगळी तयारी करून दिली होती. तिला सोबतच घेऊन जाणारा करणसुद्धा अगदी वेळ थांबल्यानंतर सुमती देशपांडे यांनी तिला विश्रांती घ्यायला सांगून पाठवून दिले. ती सुद्धा खोलीत आली. येताच निघून गेली. तिने तोंड बिघडवले. करणच्या गोष्टी आठवू लागल्या होत्या. तिने एक खोल श्वास घेतला. कपडे बदलून ती आत आली. तोपर्यंत तो परतला नव्हता. एकतर हे वेगळेच नाटक आहे यांचे. सकाळी एवढ्या लवकर जातात आणि रात्री उशिरा येतात. आम्ही नीट झोपू सुद्धा शकत नाही, तिने तोंड वेडेवाकडे करून म्हटले. कारण तिला त्याची वाट पाहणे भागच होता. अभिजित जेव्हा परतला तेव्हा तिला जागे असलेले पाहून त्याचे पाऊल तिथेच ठप्प झाले. त्याने तिच्याकडे पाहून आत येत म्हटले, तुम्ही झोपत जा, मला वेळ लागतो, वाट पाहत जाऊ नका. तुम्ही आला आहात, काय करणार, काही खाणार का? नाही, त्याने उत्तर दिले. तो नेहमीसारखाच खोलीत आला होता, पण आता त्याची पावले तिच्या दिशेने वाढली. हे पाहून ती आपले अडखळणारे श्वास सावरू लागली. हे तुमच्यासाठी. त्याने खिशातून काहीतरी काढून तिच्याकडे वाढवले. भूमिकाने पाहिले. तो एक बॉक्स होता. ते पाहून ती त्याच्याकडे पाहू लागली. ते जमिनीचे काम होते ना, त्यामुळे हे झाले. एवढे सांगून तो दूरही झाला. आता आठवण आली आहे तुम्हाला, भूमिकाने तोंड बिघडून म्हटले. तेव्हा त्याने तिच्याकडे पाहिले आणि ती बोलतच राहिली. पुरे 8 दिवस झाले आहेत, तेव्हा कुठे आठवण आली आहे तुम्हाला? तिथे मैत्रीण सगळ्या विचारत होत्या, काय दिले, काय सांगणार? आमचे पती महाशय तर कंजूस निघाले आणि आत्ता काय करू? ठेव आहे. अभिजित सुद्धा थांबला आणि त्याने तिच्याकडे पाहिले. तिने व्यक्त केलेली नाराजी एक गूढ आणि आपुलकीच्या अंदाजात होती, पण त्याला मात्र भलतेच काहीतरी आठवले होते. तो हळूच म्हणाला, आम्ही घेऊन ठेवले होते, द्यायला विसरलो होतो. आज दुकानात पाहिले तेव्हा आठवले. हो, भेटवस्तू तर तरीही ठीक आहे. तुमचा बस चालला तर तुम्ही हे सुद्धा विसरून जाल की मी तुमची पत्नी आहे.
ती आज तर चिडचिड करत होती का हे त्याला समजले नाही. म्हणूनच तो न समजल्यासारखा तिच्याकडे पाहत होता. अभिजितला अशा प्रकारे गोंधळलेलं पाहून भूमिकाची चिडचिड अजूनच वाढली. आता असे काय पाहत आहात? मी काही चुकीचे बोलते का? नाही, पण तुम्हाला नक्की झाले काय आहे? मी कधी विसरलो? अभिजितला काहीच कळेनासे झाले होते. त्याची ही बावळटपणाची वृत्ती भूमिकाला संतापात आणण्यासाठी पुरेशी होती. तिने भेटवस्तूकडे पाहत म्हटले, खूप खूप आभार तुमचे श्रीमानजी, तुम्हाला आठवण राहिली. एवढे सांगून तिने तो बॉक्स टेबलवर तसाच ठेवून दिला आणि स्वतः जाऊन बिछाण्यावर बसली. ती बिछाण्यावर येऊन बसली, पण अभिजितला तिचे असे वागणे अजिबात समजले नाही. त्याने तिच्याकडे पाहिले. ती बहुधा अजूनही मनातल्या मनात पुटपुटत होती. लग्नाचा हट्ट आईचा होता, नाहीतर अजून पहिल्या लग्नाची प्रकरणे पूर्ण मिटली नव्हती. त्याने स्वतःच्या मर्जीने कोणावर प्रेम करून लग्न केले नव्हते, पण जेव्हा नाते ठरले तेव्हा एक आपुलकी निर्माण होणे स्वाभाविक होते. ती आपुलकी आता भूमिकासोबत इच्छूनही ठेवायची त्याची तयारी नव्हती. माफ करा, तुम्हाला दुखवायचा आमचा हेतू नव्हता. माझ्या लक्षातच राहिले नाही. भूमिकाला अजूनही पुटपुटताना पाहून तो म्हणाला. ती जी स्वतःशी बडबड करत होती तिने त्याच्याकडे पाहिले. तो अतिशय शांतपणे पुढे निघून गेला. त्याला पाहून तिची चीड अजूनच वाढण्यासारखी झाली. आम्ही तुम्हाला बोलत होतो का? तुमची माझ्याकडून जी काही अपेक्षा असेल ती चुकीची नाही. तुम्ही हक्काने सांगू शकता भूमिका, तिचे बोलणे मध्येच तोडत तो म्हणाला. आज त्याच्या ओठावर पहिल्यांदाच तिचे नाव आले होते, जे ऐकून ती त्याच्याकडे पाहतच राहिली. तो शांतपणे आपल्या जागेवर जाऊन झोपला. त्याचा हा इतका शांत स्वभाव तिला अजिबात आवडला नव्हता. या लग्नात सगळेच काहीतरी विचित्र होते. ती तक्रारही करू शकत नव्हती. तिला सगळे काही माहीत होते. ज्या परिस्थितीत हे नाते जुळले होते त्यानंतर कोणतीही विशेष मागणी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरले हे ती जाणून होती. तिने एक खोल श्वास घेतला आणि दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपली. डोळ्यातून झोप गायब होती. तिला जणू समजत नव्हते की ती इतकी का चिडली होती. पण जर हे असे होते तर हेच योग्य होते. नेहमीसारखी सकाळ झाली. आज तो खूपच हळुवारपणे उठून तयार झाला, इतका की अजिबात आवाज झाला नाही. अभिजितने जराही साथ न घातल्याने तिच्यासुद्धा नजर पडली नाही आणि तो शांतपणे निघून गेला. तिचे न उठणे त्याला काही फारसे फरक पडू देत नव्हते. नेहमीप्रमाणे येऊन दुकान उघडायचे काम त्याने केले. हलकीशी साफसफाई केल्यानंतर पूजा करून त्याने हात जोडले आणि डोळे मिटून एक खोल श्वास घेतला. दुधाची गाडी आली. तो सामान उतरवून ठेवण्यात व्यस्त झाला. चौकाच्या या भागात आसपास खूप दुकान होती, पण इथे त्याचे दुकान तो सर्वात आधी उघडायचा. हळूहळू बाकीचे दुकानसुद्धा उघडू लागली होती. अहो देशपांडे, काय मग, कशी आहे तब्येत? एक मध्यवर्णीय माणूस त्याच्याकडे आला. त्याने हलक्याशा स्मित हास्यासह मान हलवली. सगळं छान आहे काका, दूध द्या, 2 पाकेट्स देतो. त्याने फ्रीजमधून दुधाचे पाकेट काढून त्यांच्याकडे वाढवले. ते पैसे देऊन उरलेले सुट्टे पैसे घेण्याची वाट पाहू लागले. अभिजित सुद्धा गल्ल्यातून पैसे काढू लागला. लग्न झाले ऐकले? हो. चला, छान झाले. संसार मार्गी लागू दे यावेळी तरी. मुलगी कशी आहे? चांगली आहे. त्याला जणू सुचत नव्हते काय उत्तर द्यावे. लग्नाच्या नावाने अस्वस्थ होणे स्वाभाविक होते. घटस्फोटाचा परिणाम फक्त स्त्रीवरच होतो असे नाही. काका हसून म्हणाले, योग्यच आहे ना, नाही तर जगणे कठीण होऊन जाते. तो काहीच बोलू शकला नाही. जेव्हा जेव्हा घटस्फोटाचा विषय निघायचा तेव्हा तो एक विचित्र मनस्थितीत जायचा. असे वाटायचे जणू एक अपयशी नात्यासाठी समोरचा माणूस त्याची टवळी करतोय. भूमिकाला जेव्हा जाग आली तेव्हा तो नव्हता. त्याला न पाहून तिने ओळखले होते की तो निघून गेला असेल, पण ती वेळेवर उठू शकली नाही. या विचाराने तिचे मन नक्की अस्वस्थ झाले. आता आई म्हणतील की उठूसुद्धा शकली नाही. ती घाईघाईने तयार होऊन खाली आली. पाहते तर सुमती देशपांडे चहा बाटलीमध्ये भरत होत्या. ती त्यांच्या जवळ आली. करण, अहो करण. त्यांनी मुलाला हाक मारली आणि तिच्याकडे पाहून हसल्या. चहा घे बाळा. आई ते अभिजितसाठीच चहा नाश्ता पाठवत होते. त्यांचे उत्तर ऐकून ती शांत झाली. करणने येऊन आईच्या हातातून सामान घेतले आणि निघत निघत म्हणाला, अरा, भावाला सांगा ना गाडी घेऊन द्यायला. अगदी भंगार झाली आहे. एवढी जुनी? हो, पैशाचे झाड लावून गेलेत ना तुझे बाप, त्या मोठ्या आवाजात बोलल्या, ज्यावर वैतागून तो चिड करत निघून गेला. भूमिका सासूबाईकडे पाहतच त्यांच्या सोबतच होती. चहा तिच्या हातात देत त्या म्हणाल्या,
चल बाहेर ये. त्यांच्या मागे जात तिने हळू विचारले, आई एक विचारू का? बोल बाळा. त्या दिवशी करणला मारत होते आणि त्यानंतरही असेच. अरे काय सांगू. सुमती देशपांडे यांनी मान हलवली आणि म्हणाल्या, दारू पिऊन आला होता मित्रासोबत म्हणूनच मारले होते. तिने जेव्हा हे ऐकले तेव्हा तिला धीराचे सगळे बोलणे आठवू लागले. त्याने काही चुकीचे सांगितले नव्हते. तो बरोबरच बोलत होता. तिने स्वतःशीच म्हटले, बाप रे किती कठोर आहेत. चला वाईट गोष्टी आहे मानले, पण असे कोणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करणे काय लहान मुलगा आहे का तो? आजी भूक लागली आहे, विशाल आईसोबत येतच म्हणाला. ज्यावर सुमती देशपांडे यांनी त्याला जवळ घेतले, कडेवर उचलले आणि त्याला घेऊन त्या स्वयंपाकघराकडे गेल्या. काव्या तिच्या शेजारी येऊन बसली आणि वहिनी कसे वाटले माहेर जाऊन? बस थोडे नवीन वाटले अजून तर. हो मग सवय होऊन जाईल. भाऊ गेले? हो ते तर सकाळीच निघून जातात. त्यांना सुद्धा जणू चैनच नाहीये. थोडासुद्धा वेळ घरात देत नाहीत. तिने मान हलवली, ज्यावर ती फिक्कट हसली आणि मनातल्या मनात पुटपुटली, खरंच खूप विचित्र माणूस आहे. मामा आले, विशाल पळत पळत ओरडला. त्याला पाहून तो खूप खुश व्हायचा. अभिजित दुपारी जेवणासाठी घरी यायचा. आताही तो आलाच होता की तो ओरडू लागला. त्याने त्याला पाहून हसत कडेवर उचलले. तेव्हा तो आजीकडे पाहून तोरात दाखवू लागला. सुमती देशपांडे हसला. तो कुठे गेला? करण दुकानात आहे अजून, त्याने उत्तर दिले. भाच्याला कडेवरून खाली उतरून तो अंगणाच्या कोपऱ्यात गेला, जिथे एक बाजूला हातपंप लावलेला होता. तो उचलून तो हातपाय धुवू लागला. त्यांचे देशपांडे हाऊस आजसुद्धा तसेच जुने होते जसे पूर्वी असायचे, म्हणूनच हा हातपंप वापरला जायचा. हातपाय धुवून त्याने तोंडावर पाणी मारले. तिथेच दोरी बांधलेली होती, त्यावरून रुमाल उचलून तो तोंड पुसत म्हणाला, आई जेवण वाढले आहे. अभिजितने रुमाल ठेवून एक नजर तिच्यावर टाकली आणि स्वतः खाटेवर येऊन बसला, जिथे तिने त्याच्यासाठी ताट वाढून ठेवलेले होते. वरण भात, पोळी, भाजी, कोशिंबीर सगळे व्यवस्थित वाढलेले होते. त्याने ताट पाहिले आणि मग भूमीकडे एक ताट घेऊन ये. तिने हळूच मान हलवली आणि दुसऱ्या क्षणी पटकन स्वयंपाकघरातून एक ताट घेऊन आली. ताटातून 2 मूठ भात काढून वरणाच्या वाटीत बोट फिरून त्याने ताटात वरण ओतले. तसेच भाजी घेऊन त्याने ते ताट उचलले आणि खाऊ लागला. भूमिकाने तोंड वेडेवाकडे केले. तो शांतपणे भात खात होता. ते पाहून ती स्वतःशी पुटपुटली, हे जर असे दिले असते तर मोठ्या गद्दारोळ झाला असता. ते काय आहे ना, तो पोळी कमी खातो दुपारी, त्याला थोडा भातच हवा असतो. सुमती देशपांडे जेव्हा आल्या तेव्हा ताट पाहून त्यांनी सुनेला जणू मुलाबद्दल सांगायला सुरुवात केली. खाण्यात मग्न असलेल्या अभिजितने एक नजर आईवर टाकली आणि बायकोकडे पाहून पुन्हा स्वतःच्या खाण्यात व्यस्त झाला. काव्या सुद्धा विशालला घेऊन तिथे आली. भाऊ सोडून याल का उद्या? माझे जमणार नाही, त्याला घेऊन निघून जा, त्याने उत्तर दिले. काव्याला सुद्धा माहीत होते की कदाचित हेच उत्तर येईल, पण भूमिकाने जेव्हा ऐकले तेव्हा तिलाही तसेच वाटले होते. जेवण करून तो उठला, हात धुवून परत येऊन बसला. तोपर्यंत तिने भांडे आवरून ठेवली होती. विशाल पुन्हा एकदा त्याच्या जवळ येऊन बसला. काय घेशील? आणि ती गाडीची गोष्ट विसरला नाही ना? तो भाच्याकडे पाहून म्हणाला. आणि हेच ऐकताच विशालच्या डोळ्यात चमक आली. सुमती देशपांडे यांच्यासोबत काव्यासुद्धा हसली. तो सुद्धा बोलत होता की त्याची गाडी खराब होत आहे. सुमती देशपांडे यांनी लहान मुलाची गोष्ट आठवून म्हटले, बघूया घेऊया, अभिजितने उत्तर दिले. त्याची नजर तिच्यावर गेली. तो तिला स्वयंपाकघरात पाहून म्हणाला, जेवलात का तुम्ही सगळे? हो बसून राहिली आता, ती खाईल, सुमती देशपांडे यांनी उत्तर दिले. अभिजितने पुन्हा एकदा स्वयंपाकघराच्या दिशेने पाहिले. तो काही बोलला नाही, पण नजर 2-3 वेळा नक्की वळवली होती. काव्यासुद्धा आपल्या सासरी जाण्याबद्दल बोलत होती. आता तिलाही जायचे होते, ज्यावर त्याने हेच सांगितले की ती करणसोबत निघून जावी. तो आता थोड्याच वेळात निघणार होता. काव्या विशालला झोपत होती तर सुमती देशपांडे उठून गच्चीवर गेला. हे पाहून अभिजित स्वतःच पाण्याची बाटली भरण्यासाठी स्वयंपाकघरात आला. ती जी जेवायचा प्रयत्न करत होती तो आल्यावर थोडी गडबडली आणि त्याला पाहून हात धुवू लागली. तुम्ही जेवून घ्या, मी घेईल, अभिजितने तिला अडवले. तशी ती थांबली. त्याने एक नजर तिच्यावर टाकली आणि गप्पपणे पाण्याची बाटली भरू लागला. नवीन जागा होती, तसेही जुळवून घ्यायला वेळ लागतो. त्यातच एकट्याने जेवायची सवय नव्हती, त्यामुळे ती थोडी अस्वस्थ झाली होती. अभिजित पाण्याची बाटली भरून जाऊ लागला. वाट पाहत जाऊ नका, तुम्ही सगळ्यांसोबत जेवत जा, तो एवढे सांगून निघून गेला.
पण तिचे तोंड मात्र कडू झाले. मग रात्री तो नेहमीच्याच वेळेत परतला. त्याला या दिनचर्याची सवय होती, पण भूमिकासाठी इतका वेळ वाट पाहणे नक्कीच कठीण होत होते. ती अजूनही आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होती, पण त्याच्या गाडीच्या आवाजावर बाहेर आली. करण आपल्या खोलीकडे जात होता ते पाहून ती थांबली. आले हुकुमशहा. गुड नाईट वहिनीजी. भावाला घाबरून तो नेहमी राहायचा हे स्पष्ट दिसत होते. ती मान झटकत स्वयंपाकघरात आली. आता काही दिवसात वाटू लागले होते की आयुष्यात या स्वयंपाकघरापेक्षा जास्त काही उरलेच नव्हते. जेवण गरम करून ती खोलीत आली. तुम्ही जेवाल का नाही? अभिजितने विचारले, ज्यावर ती म्हणाली, भूक नाही. दोघांनी एकत्र जेवण केले, अगदी शांतपणे. ती काही खूप कमी बोलणारी नव्हती, पण एवढी सुद्धा जास्त बोलणारे नव्हते की समोरच्याच्या मौनवरही बोलत राहील. जेवण करून भांडी घेऊन ती खाली आली. सगळे काम संपून परत आली. 11:30पेक्षा जास्त वेळ झाला होता. तो सुद्धा नेहमीप्रमाणे आपल्या झोपायच्या तयारीत होता, पण अचानक त्याची नजर टेबलवर ठेवलेल्या त्या बॉक्सवर गेली, जो तसाच ठेवलेला होता. कदाचित तिला आवडला नाही. दुसरे काही घेऊन येईल मी तुमच्यासाठी, सांगून द्या, तो म्हणाला. तो डबा अजूनही तसाच्या तसाच होता. ते पाहून त्याला हेच वाटले की कदाचित तिला आवडली नाही. भूमिकाचे लक्ष आता कुठे त्या बॉक्सवर गेले. तिने तोंड बिघडवले. आम्ही बोललो का आम्हाला काही हवे आहे म्हणून? नाही पाहिजे आम्हाला काही. अभिजितला तिचे वागणे समजले नाही. फक्त वाटले की ती त्याच्यावर रागवली आहे, पण का हे तिलाच ठाऊक नाही. त्याने एक नजर तिच्याकडे टाकली. तुम्हाला काही त्रास असेल तर सांगू शकतात तुम्ही. जी धन्यवाद, काही नाही. तिचे उत्तर ऐकले. ज्या प्रकारे तो तिच्याशी वागत होता त्या परक्यानंतर भला ती काय बोलणार. पुढच्या दिवशी काव्याला जायचे होते. अभिजित सकाळी गेला होता, पण तो 9च्या सुमारात परत आला होता आणि तेव्हापासून विशाल त्याच्यासोबतच चिटकून होता. त्याला कडेवर घेऊन त्याने बहिणीच्या जाण्याची सगळी तयारी करून दिली होती. तिला सोबत घेऊन जाणार करणसुद्धा अगदी तयार होता. भाऊ बहिणी लग्नाचा आहेर द्या, काव्याने अगदी हक्काने म्हटले. ज्यावर करण म्हणाला, अगं तू तर कंगालच करशील. मागच्या वेळी सोन्याचे झुमके घेतलेस, यावेळी सुद्धा नथ. भावाच्या लग्नाचा पूर्ण लुटण्यासाठीच वापर करत आहेस. मग पुढे म्हणशील पुढच्या वेळी. ओघाओघात तो काय बोलून गेला याचे भान येताच तो गप्प झाला. तितक्यात काव्या आणि मग सुमती देशपांडे यांनी एक जोरात चपार त्याच्या डोक्यावर मारली. अभिजितची नजर तिच्यावर गेली. भूमिकाने धीराकडे पाहिले. तो खरंच मूर्ख होता. बोलण्याआधी विचार करत नसे. भावाकडे पाहून तो म्हणाला, बडबड करण्याआधी कामावर लक्ष दे. जाऊन पेट्रोल भरून आण. तो सुद्धा तोंड बिघडू लागला. भूमिका उठून आपल्या खोलीत गेली. काही वेळाने जेव्हा ती आली तेव्हा तिच्या हातात एक बॉक्स होता. सासू आणि नंदेजवळ येऊन ती काव्याशेजारी बसली. अरे वहिनी, मी थट्टा करत होते. आहेर दिलाय भावाने. आम्ही नव्हतो दिला ना, तिने हळुवारपणे म्हटले आणि त्या डब्यातून पैंजण काढून तिच्या पायात घालून दिले. ते पाहून सुमती देशपांडे हसल्या आणि अभिजित मात्र तिच्याकडे पाहत राहिला. ही तीच भेटवस्तू होती जी त्याने तिला दिली होती. काव्यासुद्धा हसली. तिने नकार दिला, पण भूमिकाने जबरदस्तीने ते पैंजण तिला घातले. आम्ही तुझ्यासाठीच ठेवले होते. अभिजितने हेच ऐकले तेव्हा त्याची नजर तिच्यावर गेली. म्हणजे तेव्हा त्याने दिलेली भेटवस्तू उघडूसुद्धा पाहिली नव्हती. तो यावेळी काही बोलू शकला नाही. बोलणार तरी काय? बहुधा तिला ते आवडले नसेल. त्याला भेटवस्तू द्यायची होती, त्याने दिली. आता ती जे काही करेल ती तिची मर्जी. अरे तुझी बहीण आली होती, मी माझी साडी घेऊन टाकली, आता मला शॉपिंगला घेऊन चल. तो आवाज ऐकून त्याच्या शांत मनाला अस्वस्थ करून गेला. त्याने काहीतरी विचार केला. भाच्याला कडेवर घेऊन तो बाहेर निघून गेला. सगळ्यांशी भेटून काव्या जाण्यासाठी निघत होती. तिच्या पापण्या ओलावल्या होत्या. तिच्याकडे सुमती देशपांडे यांचेही मन थोडे जड झाले होते. मुलगी निरोप घेऊन जात होती. अभिजित तिथे होता. विशालला कुरवळत त्याला काही चॉकलेट्स देऊन त्याने करणकडे पाहिले. सांभाळून घेऊन जा, गाडी नीट चालव. गाडी नका म्हणू, भंगार म्हणा, करणने तोंड बिघडून म्हटले. पण जशी भावाची नजर स्वतःवर रोखलेली पाहिली तो गप्प झाला. काव्याने सुद्धा त्याला डोळे वटारले आणि त्याच्या मागे जाऊन बसली. विशालने हात हलवला तोपर्यंत सगळ्यांना ताटा करत राहिला, जोपर्यंत सगळे त्याच्या डोळ्यापुढून गायब होत नाही. अभिजित सोबत सुमती देशपांडे आत आल्या, जिथे भूमिका भांडे आवरत होती. सुमती देशपांडे यांनी तिच्याकडे पाहून म्हटले,
राहू दे बाळा, आधी काहीतरी खाऊन घे, तू काहीच खाल्ले नाहीस. खाई नाही, तिने उत्तर दिले. अभिजितची नजर तिच्यावर गेली. खोलीत जेवण घेऊन ये भूमिका. तो असे बोलत वरच्या मजल्याकडे निघून गेला. त्याला जाताना पाहून सुमती देशपांडे हलके हसल्या. कमीत कमी तो आता पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता हे पाहून त्यांना बरे वाटले. भूमिकाला आठवले की तिने काव्याला त्याने आणलेले पैंजण दिले होते. त्याने असे अचानक हाक मारणे तिला थोडे वेगळे वाटले. आता पुढे तो त्या गोष्टीवरून सुनवंतर बसवणार नाही ना, हा विचार करून ती स्वयंपाकघरात आली. आता एवढ्याशा गोष्टीवरून सुनवणार असतील तर मी पण सांगून टाकेल. दुसऱ्या क्षणी डोक्यात काहीतरी आले. त्याच्या बहिणीला तर दिले आहे, काही बोलणार नाही, उलट खुश होतील. जेवण घेऊन ती खोलीत आली. अभिजित सदरा बदलत होता. तिने टेबलवर ताट ठेवले. आज सुद्धा नेहमीसारखेच. त्याने तिच्याकडे पाहिले. स्वतःसाठी का नाही आणलेस? मी नंतर खाईल, तिने उत्तर दिले. नजर चुकवत ती जमिनीकडे पाहत राहिली. अभिजितने तिच्याकडे पाहून म्हटले, बस जेवून घ्या, मी नंतर. ती बोलणारच होती तेव्हाच अभिजितने तिचा हात पकडला आणि ती एकदम डचकून गप्प झाली. इतके आश्चर्य वाटणे तसे स्वाभाविक नव्हते, पण सध्या हे नाते जितके गुंफलेले होते तितके तिचे डचकणे स्वाभाविक होते. तिने त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो म्हणाला, बस जेवून घ्या. ती तशीच एकटी जेवण कष्टाने करायची, पण इथे त्याच्यासोबत एकाच ताटात जेवणे सुद्धा थोडे विचित्रच होते. अभिजित काहीच बोलला नाही. पैंजणाच्या बाबतीत ही गोष्ट ऐकून हायसे वाटले. दोघे एकत्र बसले. ती संकोचत होती. एकत्र बसून जेवणे ही वेगळी गोष्ट होती. थोडा वेळ थांबतो, तुम्ही तयार व्हा. जेवण झाल्यानंतर अभिजित म्हणाला. ती जी जायला निघाली होती तिने थांबून न समजल्यासारखे त्याच्याकडे पाहिले. कुठे जायचे आहे तिला समजले नव्हते. आता तो तिला कुठे घेऊन जायाबद्दल बोलत होता. चला तुम्ही, तो म्हणाला. तशी ती भांडी घेऊन तिथून निघून गेली. स्वयंपाकघरात भांडी घासताना डोक्यात हाच विचार आला. काही समजले नव्हते, पण आता त्याला विचारल्यावर कळेल. एक तर यांना काय काय होत राहते कोण जाणे. अहो बाळा, तिला हाक मारत सुमती देशपांडे तिच्या जवळ आल्या. सासूबाईंना तिने पाहिले तेव्हा त्या म्हणाल्या, जोशी काकूंच्या घरी चालले आहे, थोड्या वेळात येते. तिने मान हलवली. सुमती देशपांडे स्वयंपाकघरात ठेवलेल्या स्टीलचा एक डब्बा घेऊन हसत निघून गेल्या. भूमिकासुद्धा हे सगळे ठेवून आपल्या खोलीत आली, जिथे आपुलकी अजून तरी निर्माण झाली नव्हती. तिने पाहिले तो तिथेच होता. तिला पाहून तो उठला. तेव्हा तिने विचारले, कुठे जायचे आहेत? चला, तुम्ही काहीतरी घेऊन घ्या, तुमची आवड निवड आम्हाला माहीत नव्हती, तो म्हणाला. त्याला जे वाटायचे होते ते वाटले होते, पण बोलणे चुकीचे नव्हते. एकदा जे घडले होते ते त्याला पुन्हा अनुभवायचे नव्हते. पण हे ऐकून ती नक्कीच थोडी नाराज होऊन त्याच्याकडे पाहू लागली. आम्ही बोललो का तुम्हाला की आम्हाला काही हवे आहे? स्वतःकडे ठेवा तुमचे सल्ले. तिला राग तर आलाच होता, पण तिने कसेबसे स्वतःवर नियंत्रण ठेवले होते. इथे येण्यापूर्वी 1000 वेळा तिला हेच तर समजावले गेले होते की आपल्या जिभेवर ताबा ठेवायचा, आणि तेच करण्याचा प्रयत्न ती करत होती. अभिजितने तिच्याकडे पाहिले. त्याला तिचे असे वागणे समजले नाही. भूमिका वळून पुढे आली आणि बिछाण्यावर ठेवलेल्या त्याचे कपडे उचलण्यासाठी खाली वाकली. पण तितक्यात तो म्हणाला, काव्याला काही द्यायचे होते तर तुम्ही सांगू शकत असतात, आम्ही घेऊन दिले असते. मग नंतर तुम्हाला त्रास होईल की. आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही. आम्ही इतके उद्धट नाही आहोत. आम्हाला आमच्या मर्जीने केले जे काही केले. तुम्हाला विचारायला हवे होते, पण तुमच्या बहिणीला द्यायचे होते. आम्हाला नाही वाटले विचारायची गरज पडेल म्हणून. पुढे काळजी घेऊ, तिने उत्तर दिले. पण तिच्या या उत्तराने त्याला जुने बरेच काही आठवून दिले. अभिजितने तिच्याशी गंभीर आणि शांत अंदाजात तिच्याकडे पाहून म्हटले, जितके मला माहीत आहे तुम्ही त्यांना आवडत होता. अचानक लग्न होण्याचा अर्थ असा होत नाही की माणूस आपल्या आयुष्यातून एकदम पुढे निघून गेला, जुने सगळे विसरून गेले. समजतो आम्ही. तरीही काही त्रास वाटत असेल तर सांगू शकतात. न सांगता कोणीही समजू शकत नाही. तो एवढे बोलून आपले पाकीट घेऊन तिथून निघून गेला. भूमिका मात्र तिथे सुन्न झाली. जणू सगळे काही तिच्या डोळ्यासमोर आले आणि ती एखाद्या दगडाच्या मूर्तीसारखी फक्त उभी राहिली. भूमिकाच्या कानात त्याने सांगितलेले शब्द घुमत होते आणि कित्येक क्षणापर्यंत ती तशीच पुतळ्यासारखी उभा राहिली होती. तिला भूतकाळात
ते क्षण जणू पुन्हा आठवू लागले होते, ज्या गोष्टी ती विसरून जाऊ इच्छित होती. पण आपल्याच आयुष्याचा एक निघून गेलेला भाग विसरणे सोपे नसते. अभिजित जे बोलणे सहज बोलून निघून गेला होता ते तिच्या डोक्यात फिरत राहिले आणि कित्येक क्षणपर्यंत ती त्याच विचारात होती. याचा अंदाज तिला स्वतःलाही नव्हता. सासूबाईच्या आवाजाने तिला वर्तमानात आणले. "बाळा, चल खाली ये." त्या तिच्या जवळ आल्या. तिला विचारात हरवलेले पाहून त्यांनी प्रेमाने तिच्या गालाला स्पर्श केला. "काय झाले ग तुला?" तिने नाही म्हणून मान हलवली, फक्त फिकट हसली आणि त्यांच्यासोबत खाली निघून आली. इथे घरात मोजून 4 माणसे होती. अभिजित आणि करण घरात तसेही खूप कमी वेळ थांबायचे. आतापर्यंत काव्य आणि विशालमुळे थोडे चैतन्य होते, पण आता एकदम सामसूम झाले होते. सुमती देशपांडे यांनी तिला बसायला सांगितले आणि स्वतः स्वयंपाकघराकडे जात म्हणाल्या, "मला चहाची फार वाईट सवय आहे. आई, मी बनवून देते." ती उठून मागे आली तेव्हा त्या हसत म्हणाल्या, "नाही नाही, तू बस. तशीही आल्यापासून तू सगळे सांभाळत आहेस." सुमती देशपांडे यांनी भांडे गॅसवर ठेवले, कप काढले आणि पुन्हा म्हणाल्या, "जेव्हा गेलो होतो ना अनुरागच्या लग्नात, तेव्हाचा फोटो पाहिला होता. ईश्वराची लीला पहा. आमचे मूल बिचारे उदास झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले." भूमिकाच्या चेहऱ्यावर चिंतेची रेषा उमटली. तिलाही तीच जुनी गोष्ट आठवली. तितक्यात सुमती देशपांडे यांनी पुन्हा एकदा सांगितले, "अनुरागचे अचानक निघून जाणे तुझेही आयुष्य उद्ध्वस्त करून गेले असते. म्हणूनच भाऊ म्हणाले की अभिजितशी लग्न करून देऊया. माहीत आहे तुझे आईबाबा सहजासहजी मानले नसते. तसेही स्वतःच्या मुलीसाठी असे दुसऱ्या लग्नाचा मुलगा कोण निवडणार? पण काय करणार, नशिबाचा खेळ आहे सगळा." सासूबाईच्या बोलण्याने तिला सगळे आठवून दिले. तिचे लग्न त्याच्या पुतण्या अनुरागसोबत होणार होते, पण लग्नाच्या 1 दिवसाआधी एक कार अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि तेव्हा मोठा गदारोळ झाला होता. अनेक लोकांनी तर तिला अभागी ठरवले होते. तेव्हा स्वतः तिच्या वडिलांनी आपल्या भाच्यासाठी म्हणजेच अभिजितसाठी तिचे स्थळ मागून त्या मुलाचा विचार केला होता. अभिजितला लग्न करायचे नव्हते. घटस्फोटाच्या गुंतागुंतीच्या नात्यातून तो अजून पूर्णपणे बाहेर पडला नव्हता. पण जर त्याने नकार दिला असता तर हाच अर्थ निघाला असता की त्याला त्या मुलीचा स्वीकार करायचा नाहीये. त्याने लग्नाला होकार दिला आणि काही महिन्यात त्या दोघांचे लग्न अत्यंत साधेपणाने पार पडले. तिच्या आईवडिलांना सुद्धा सहमती दिली होती, नाहीतर खरं ते कदाचित नाहीच म्हणाले असते. सुमती देशपांडे यांनी चहा गाळून तिच्याकडे सरकवली तेव्हा कुठे ती भानावर आली. तिने चाचपडे सासूकडे पाहिले. "घे चल." त्या तिच्यासोबत बाहेर अंगणात येऊन बसल्या. त्यांच्या शेजारी बसलेल्या भूमिकाच्या मनात नवऱ्याचे बोलणेही चालू होते. "आई, एक विचारू का?" "हो, विचार ना." सुमती देशपांडेंनी तर सांगून टाकले, पण तिच्या समजत नव्हते की विचारावे की नाही. त्याचा घटस्फोट का झाला? तिचा प्रश्न ऐकता सुमती देशपांडे यांचे हास्य फिके पडले. त्यांना जुना काळ आठवला. एक खोल श्वास घेऊन त्या म्हणाल्या, "बाळा, काय सांगू, जगणे कठीण करून ठेवले होते तिने सुद्धा. आम्ही सगळे तर आपल्या आनंदाने मर्जीने लग्न करून घेऊन आलो होतो, पण आम्हाला काय माहिती जे येते तिच्या मनात काय चालले आहे. ती दुसऱ्या कोणावरती प्रेम करत होती. अभिजित आमचा असा भांडणारा तणणारा मुलगा नाहीये." पण दोघांमध्ये वाद व्हायला लागले तेव्हा कुठे कळले. नंतर एकदा पळून सुद्धा गेली होती, परत आली सुद्धा. पण त्यानंतर आमच्या मुलाने थेट सांगून टाकले की तिच्यासोबत राहायचे नाही. सगळ्यांनी समजवले, पण तरीही मार्ग नाही निघाला. एकतर स्वतःची लक्षणे चांगली नव्हती, करायचे नव्हते लग्न तर नाही करायचे होते, निघून गेली. वरून घटस्फोटाच्या वेळेस नाटक. आता तिला 7 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. त्यांनी तिला ती मोठी गोष्ट थोडक्यात सांगितली. त्यांचे बोलणे ऐकून भूमिकाने एक खोल श्वास घेतला. घटस्फोटामागे कारण कदाचित हेच असेल. त्या आई होत्या, त्यांना आपल्या मुलाचे दुःख दिसणारच. एक बाजूने बोलणे ऐकून निर्णय घेणे चुकीचे होते, हा तिचा दृष्टिकोन होता. पण अभिजितचे बोलणे समजूनही तिच्या मनात घुमत होते. भूमिका वेगळी होती. तिला त्या माणसाशी जोडायचे नव्हते, पण मनातून सगळे काढून टाकून एकदम पुढे जाणे कठीण असते. त्यात ती सुद्धा काही बोलत नव्हती. वरून आज तिने जे काही केले त्यानंतर वाटते की कदाचित कोणत्या तरी गोष्टीवर नाराज होती. अभिजितला समजले नव्हते की तिने काय चुकीचे केले. असू शकते की तिची नाराजी योग्य असेल, पण त्याच्या डोक्यात त्या जुन्याच गोष्टी फिरत होत्या. पहिल्या लग्नाचा तो प्रभाव होता जो अजूनही दिसून येत होता. भाऊ,
आले आहेत. दुकानात काम करणाऱ्या मुलाने हाक मारली. ज्याच्या आवाजाने तो भानावर आला. तो उठून पुढे आला. समोर एक जोडपे उभे होते. त्या स्त्रीने आपल्या पतीकडे पाहून म्हटले, छानशी साडी घेईल, भाऊ दाखवा. शेवटी ती त्याच्याशी बोलली. तो सुद्धा साड्या काढून दाखवू लागला. हे काम आता त्याची सवय बनली होती. काही मिनिटातच त्याने कितीतरी साड्या उघडून दाखवल्या. एकहून एक सर. इथे कलेक्शन खूप चांगले असते, ती स्त्री आनंदाने म्हणाली. तिच्या पतीने तिच्याकडे तिरप्या नजरेने पाहिले. ज्या प्रकारे तो वारंवार आपले पाकीट पाहत होता, अभिजित मनातल्या मनात हसला. काही सुंदर नात्यावरून काही लोक असा विश्वास उडवून देतात की स्वतःची वेळ येईपर्यंत त्या नात्यामधील सौंदर्य दिसणेच बंद होऊन जाते. तसेच काहीसे त्या बाबतीत झाले होते. पण त्या दोघांकडे पाहून त्याला नक्कीच बरे वाटले होते. जुन्या काही आठवणी जणू पुन्हा ताज्या झाल्या, ज्याने मन थोडे वाईटही केले. पैसे देऊन आपले सामान घेऊन ते लोक निघून गेले. तेव्हा अभिजितने हाक मारली, शंकर इकडे ये, हे सामान नीट ठेव. तो मुलगा आला आणि दोघे साड्या घेऊन निघून गेले. भाऊ वहिनीसाठी ही साडी घेऊन जा ना, किती सुंदर साडी आहे. शंकरने निळ्या रंगाच्या सिल्क साडीकडे इशारा करत म्हटले आणि ती घडी घालू लागला. अभिजितला तिचे वागणे आठवले. ही साडी घेणे योग्य ठरेल की नाही या विचारात तो पडला. तर मित्रांनो, अभिजितने पसंत केलेली निळ्या रंगाची साडी त्यांच्या नात्याला एक नवीन वळण आणेल का, हे पाहण्यासाठी भूमिका नववधू या कथेचा पुढील भाग नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा नववधू भूमिका.